सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे। शिरीष वळसंकर हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन होते। त्यांनी अनेक कॉम्प्लिकेटेड सर्जरी सुद्धा केलेल्या होत्या। त्यांच्या आत्महत्येनं सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली होती। आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर वारंवार या प्रकरणाच्या सुनावण्या होत होत्या। या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये 720 पानांचं आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे। परंतु आज अर्थात जर या पाहिलं तर या प्रकरणामध्ये एक नवीन माहिती पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे आरोपी पक्षाच्या वतीनं न्यायालयाला विनंती करण्यात आलेली होती की आम्हाला या प्रकरणामध्ये जे सरकारी पक्षाचे जे लोक आहेत अर्थात शिरीष वळसंकर असतील, त्यांचे पुत्र असतील अश्विन वळसंकर आणि त्याचबरोबर इतर साथीदार जे आहेत त्यांचे जे बंद लिफाफ्यामध्ये न्यायालयामध्ये सरकारी पक्षानं जे सीडीआर रिपोर्ट आणि टॉवर लोकेशन सीडी मध्ये बंद लिफाफ्यामध्ये न्यायालयामध्ये जे सादर केलेले आहेत त्याचे डिटेल्स आम्हाला मिळावेत, ते आम्हाला मिळावेत अशा पद्धतीचा अर्ज आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये सादर केलेला होता। विनंती न्यायालयाला केलेली होती। ती विनंती न्यायालयाने मान्य केलेली आहे। या सीडीआर रिपोर्ट मध्ये नेमकं काय आणि त्याचबरोबर ज्यावेळी डॉक्टरांचा पंचनामा, डॉक्टरांच्या मृत्यू प्रकरणाचा पंचनामा केला होता त्यावेळी तिथे काय काय सापडलेलं होतं हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर एक प्रसिद्ध असे न्यूरो फिजिशियन होते। त्यांनी अनेक पद्धतीच्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी सुद्धा केलेल्या होत्या, परंतु या शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केलेली होती। त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडालेली होती। 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:45च्या सुमारास त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेली होती। या आत्महत्येच्या नंतर संपूर्ण सोलापूर शहरासह सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। या प्रकरणामध्ये ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केलेली होती त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये अर्थात डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या खिशामध्ये मराठीत लिहिलेली एक सुसाइड नोट सापडलेली होती। या सुसाइड नोटच्या आधारे शिरीष वळसंकर यांचे पुत्र अश्विन वळसंकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या आधारे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या कर्मचारी असणाऱ्या मनीषा मुसळे माने यांच्यावरती जे आहेत त्यांच्यावरती जी आहे ती पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती। त्यांच्यावरती कारवाई केलेली होती। त्यांच्यावरती कारवाई केल्याच्या नंतर त्यांना अनेक काळ आतमध्ये जेलमध्ये सुद्धा राहावं लागलेलं होतं। परंतु आता या प्रकरणामध्ये एक जे आहे त्या मनीषा मुसळे माने यांच्यावरती 720 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर सरकारी पक्षाच्या वतीनं जे की डॉक्टर शिरीष वळसंकर आहेत त्याचबरोबर त्यांचं जे संभाषण झालेलं होतं ते संभाषणाची जे सीडीआर रिपोर्ट होते त्याचबरोबर डॉक्टरांचे जे टॉवर लोकेशन्स होते त्यामध्ये शिरीष वळसंकर असतील, त्याचबरोबर त्यांचे पुत्र अश्विन वळसंकर असतील आणि त्यांच्या रुग्णालयातील जे इतर त्यांचे साथीदार होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट न्यायालयामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं सीडी मध्ये बंद लिफाफ्यामध्ये न्यायालयाच्या पुढे सादर केलेले होते। तर आम्हाला हे जे सीडीआर रिपोर्ट्स आहेत, टॉवर लोकेशन आहेत त्याच्या प्रती मिळाव्या अशी विनंती आरोपींच्या वकिलाच्या मार्फत न्यायालयाला केली होती। न्यायालयाने ती विनंती मान्य सुद्धा केलेली आहे आणि आता सोमवारी येणाऱ्या सोमवारी जे आहेत ते जे सीडीआर रिपोर्ट्स आहेत त्याच्या सीडी आहेत त्याच्या प्रती ज्या आहेत आरोपींच्या वकिलांना दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे जे 10 महिन्यांपासून की डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचं जे गूढ होतं ते गूढ उलगडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी डॉक्टरांनी आत्महत्या केलेली होती 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 9:30च्या सुमारास, त्यावेळी डॉक्टरांच्या खिशामध्ये मराठीत लिहिलेली एक सुसाइड नोट सुद्धा सापडलेली होती आणि ज्यावेळी डॉक्टरांनी 18 तारखेला आत्महत्या केली त्यावेळेस ते त्यांच्या सोलापूर मधील घरी एकटेच होते ही सुद्धा माहिती मिळते आणि त्याचबरोबर त्यांच्या बाथरूम मध्ये जवळपास सिगारेटची, लक्षात घ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या बाथरूम मध्ये सिगारेटची 18 थोटकं सुद्धा पोलिसांना पंचनामा करताना सापडलेली होती। त्याचबरोबर डॉक्टरांनी आत्महत्येसाठी वापरलेलं पिस्टल सुद्धा पोलिसांनी कपाटातून जप्त केलेलं आहे। खरं तर या प्रकरणामध्ये डॉक्टरांसह त्यांच्या इतर साथीदारांचे जे सीडीआर रिपोर्ट्स आहेत आणि टॉवर लोकेशन आहेत ते सरकारी पक्षाने बंद लिफाफ्यामध्ये जे न्यायालयामध्ये सादर केलेले होते ते आम्हाला मिळावेत अशा पद्धतीचा अर्ज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला होता। न्यायालयाने अर्थात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी तो अर्ज मान्य केलेला आहे आणि सोमवारी
सीडीआर आणि टॉवर लोकेशनच्या सीडीज ज्या आहेत आरोपी पक्षाला देण्याचे आदेश सुद्धा जे आहेत देण्यात आलेले आहेत. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस डॉक्टरांनी आत्महत्या केली, डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली त्याच्या 5 दिवस आधी म्हणजे 13 आणि 15 एप्रिल रोजी डॉक्टरांनी 13 एप्रिल रोजी 4 वेळा आणि 15 एप्रिल रोजी 8 वेळा एका स्पेसिफिक नंबरवरती कॉल केलेले होते. आता हे कॉल कशा संदर्भात केलेले होते, डॉक्टरांना त्रास होत होता त्या संदर्भात हे कॉल केले होते की यामध्ये आणखी काही गूढ आहे, हे सगळं गूढ जे आहे त्या सीडीआर रिपोर्ट मधून उलगडणार आहे. खर तर या बाबतीमध्ये मागील 10 महिन्यांपासून तपास सुरू आहे. त्या तपासामध्ये पोलिसांनी 720 पानांचं जे आहे ते आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे. आता या आरोपपत्रांमुळे नेमक्या आरोपपत्रांमध्ये काय हे सगळंच पुढे येणारच आहे, परंतु त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जे डॉक्टरांनी 5 दिवस त्यांच्या मृत्यूच्या 5 दिवस आधी जे 12 वेळा म्हणजे 13 तारखेला 4 वेळा आणि 15 तारखेला 8 वेळा असे मिळून एकंदरीत 12 वेळा जे कॉल केलेले होते त्या कॉलमध्ये नेमकं काय हे सुद्धा या सीडीआर रिपोर्ट मधून उलगडणार आहे. कारण या सीडीआर रिपोर्ट बरोबर टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती जी आहेत ती देण्यात आलेली आहे. खरं त्या संपूर्ण प्रकरणामध्ये शिरीष वळसंकर जर पाहिलं तर एक प्रतिष्ठित सोलापूरमधील एक प्रतिष्ठित असे न्यूरो फिजिशियन डॉक्टर होते. त्याचबरोबर ज्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले होते कारण ब्लॅकमेलिंगचे असे आरोप ठेवण्यात आलेले होते. रुग्णालयातील कर्मचारी असणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या रुग्णालयात ज्या कर्मचारी होत्या मनीषा मुसे माने यांच्यावरती या प्रकरणामध्ये डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी जी तक्रार दाखल केलेली होती जे की डॉक्टरांचे पुत्र होते, शिरीष वळसंकर यांचे पुत्र होते, त्यांनी जी तक्रार दाखल केलेली होती त्यांच्या तक्रारीच्या आधारे जे आहे मनीषा मुसे माने यांच्यावरती गुन्हा बझार पोलिसांनी जे आहे दाखल केला होता आणि त्यांना अटक सुद्धा जी आहे ती केलेली होती. परंतु या संपूर्ण आता जे 10 महिन्याच्या नंतर जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्या आरोपपत्रांमध्ये 720 पानांचं आरोपपत्र आहे ज्यामध्ये आता जे सीडीआर रिपोर्ट सुद्धा सादर केलेले आहेत, टॉवर लोकेशन सुद्धा जे आहेत न्यायालयामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने जे आहेत सादर केलेले आहेत. आता आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयाला विनंती केल्याच्या नंतर न्यायालयाने ती मान्य केलेली आहे. आरोपी पक्षाच्या वकिलांना सुद्धा ते सीडीआर रिपोर्टच्या सीडीज ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर टॉवर लोकेशन सुद्धा दिले जाणार आहेत. परंतु एक महत्वाची बाब ज्यावेळेस पंचनामा झालेला होता त्या पंचनाम्यातली महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी डॉक्टर हॉस्पिटलमधून घरी आलेले होते 18 एप्रिल 2025 रोजी त्यावेळेस डॉक्टर बराच वेळ स्वतःच्या बेडरूम मध्ये फिरत होते. ते मानसिक तणावात होते का, त्यांना अजून कशा पद्धतीचं टेन्शन होतं या सगळ्याच पद्धतीचा तपास जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या बाथरूम मध्ये जी सिगारेटची 18 थोटकं सापडलेली आहेत ती थोटकं नेमकी कुणाची होती, ती कोणी पाहिलेली होती याचा सुद्धा तपास सगळ्या पोलिसांनी केलेला आहे. त्याचबरोबर आत्महत्येसाठी वापरलेली पिस्टल जी वापरलेली पिस्टल जी होती ती सुद्धा पोलिसांनी कपाटातून जी आहे ती जप्त केलेली आहे. खरं तर या संपूर्ण आरोपपत्रामध्ये नेमकं काय आहे हे सगळं पुढे येणारच आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. परंतु आता एक जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे सीडीआर रिपोर्ट, टॉवर लोकेशन यांची माहिती आरोपीच्या वकिलांना जी दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस पंचनामा केलेला होता त्यावेळेस डॉक्टर बराच वेळ स्वतःच्या बेडरूम मध्ये एकटेच होते. त्याचबरोबर 18 सिगारेटची थोटकं सुद्धा पोलिसांना जी आहे ती सापडलेली होती. ती नेमकी कोणी पाहिलेली होती, डॉक्टर एकटेच होते का इतर कोणी होतं याचा सुद्धा तपास पोलिस जे आहेत निश्चितपणे करणार आहेत. आणि त्याचबरोबर एक महत्वाची बाब म्हणजे डॉक्टरांच्या आत्महत्येच्या आधी जर पाहिलं तर 5 दिवस आधी 12 वेळा एका स्पेसिफिक नंबरवरती कॉल केलेले होते. तर डॉक्टरांनी का केलेले होते याची सुद्धा माहिती सीडीआर रिपोर्ट मधून पुढे येणार आहे. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याचे सगळे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देणारच आहोत. त्यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.